कुठे अशी तिथून लवकरात लवकर स्टेजच्या आधी कृपा करावी अर्जंट कला कौशल्याचे मालक महेशजी कमुशे याचं सुद्धा या स्टेजवरती आगमन झालेलं आहे तरी जय हनुमान नाट्य मंडळातर्फे सहर्ष स्वागत करीत आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम सन्माननीय सर्व मान्यवरांचे तसेच मुळात ज्यांच्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आलेले आहे सर्व श्रोते रसिकगण स्टेजवरील सर्व आयोजक संयोजक समिती यांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत तर आजच्या या जयहनुमान नाट्य मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे आजच्या या जयहनुमान नाट्य संघाचे अध्यक्षस्थान म्हणून माननीय सन्माननीय श्री गुंडप्पा वडरेजी यांनी स्वीकारावं मी जयहनुमान नाट्य मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो शिक्षकाच्या परिभाषेत सांगायचे झाले तर वर्तुळाच्या केंद्राशिवाय जसं वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही तसं अध्यक्षाशिवाय कार्यक्रमाची पूर्णता होऊ शकत नाही म्हणून माननीय श्री सन्माननीय गुंडप्पाजी वडरे यांना अध्यक्षस्थान स्वीकारावं असं जयहनुमान नाट्य मंडळाच्या वतीनं विनंती करतो व तसेच आजच्या या नाट्य संघाचं प्रतिमा पूजन इंटरलॉम ट्रेडिंग अकॅडमी फाउंडर अँड सीओ माननीय गंगाधरजी जोरशेट्टी यांना विनंती करतो त्यांनी समोर येऊन प्रतिमेचे पूजन करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आलेल्या चंद्रादेवीच्या सर्व सद्भक्तांना जय हनुमान नाट्य मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो जगापुढे ज्ञानदीप प्रचलित करून धर्मसूर्य सूर्यस पाहावं नमामि शारदा देवी विद्यारंभम सुभोमल नरसिंह प्रसादने पांडित्य लभते सदा राहो कृष्ण भेद या ठिकाणी या सर्व आजूबाजूच्या पावन श्रद्धास्थान चंद्रादेवी यांचं पूजन इथं पार पाडत आहे सर्वांना पुन्हा सुद्धा जय हनुमान नाट्य मंडळाच्या वतीनं शुभेच्छा देतो सूरज की हर किरण रोशनी दे आपको बहारों की हर फूल खुशबू दे आपको हम तो खुश ना दे सके लेकिन देने वाले हजार खुशियां दे आपको या ठिकाणी आलेल्या सर्व भक्तांना जय हनुमान नाट्य मंडळाच्या वतीनं आम्ही अर्पण करत आहोत त्याचबरोबर जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटायला लागतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची या ठिकाणी इंटरलॉम ट्रेडिंग अकॅडमी फाउंडर अँड सीओ आणि गंगाधरजी जोरशेट्टी यांनी आपल्या प्रतिमेचं पूजन करत आहेत अतिथी देवो भव या संस्थेचे वार्तालाप करणारे आणि ज्याच अनुषंगाने अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सर्वांचं मी पुन्हा एकदा स्टेजवर स्वागत करतो यानंतर एमके वेल्थ फाउंडेशन सीओ अँड फाउंडर माननीय श्री सन्माननीय मकरंद गणपती यांना विनंती करतो की त्यांनी स्टेज पूजन करून घ्यावं समोर यायचं त्यांनी स्टेज पूजन करून घ्यायचंय जगापुढे ज्ञान प्रज्वलित करून सर्व सूर्य पाहावं संकल्पना मांडणारे या ठिकाणी नॉट
एकच सवाल आहे, या दुनियाच्या उजेडावरती कर्कटाप्रमाणे जगावं बेशरम मनाचा ऐकून द्यावं या देहाचं त्यात गुंडाळल्या यातनं मूर्तीच्या काळात चार डोली होती आणि करावं सर्वांचा शेवट याचा पण स्वप्न पडायला लागलं तर इथेच मी काही म्हणून नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतोय जीवन जागेत। या ठिकाणी माननीय श्री मुख्यमंत्री कणमोस्ते यांनी स्टेज करून घेतले व त्याचबरोबर सन्माननीय सर्व आलेल्या सर्व स्टेज मंडपावर सदस्यांना विनंती करतो की या ठिकाणी माननीय श्री सन्माननीय व्यंकटजी कुलकर्णी, माननीय श्री साहेबलालजी सुभेदार सर व माननीय श्री मल्हारीजी भोसले, माननीय श्री मारुतीजी भोसले व त्याचबरोबर माननीय श्री शिवणमामा गाडवे यांनी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पाडावं व तसेच बसवराजजी डंगे यांना पण विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। पूर्ण जगामध्ये अहंकार पसरला, पूर्ण जगामध्ये अहंकार पसरला की बाबा आता सूर्य उगवणार नाही आणि उजेड कधीच होणार नाही। पूर्ण जगामध्ये अहंकार पसरला की सूर्य उगवणार नाही आणि आता उजेड होणार नाही। त्याच वेळेस एक पणती उठला, माझ्या हातून जेवढं होतं मी तेवढं देण्याचं काम करेन आणि माझ्या हातून जेवढं होईल मी तेवढं तुम्हाला उजेड देण्याचं काम करेन। म्हणून आपण या ठिकाणी दीपप्रज्वलनाचं जेवढं होईल तेवढं आपण उजेड देण्याचं काम करत आहोत। सूरज की हर किरण रोशनी दे आपको, बहारों की हर फूल खुशबू दे आपको, हम तो कुछ ना दे सके तो लेकिन देने वाला हजार खुशियां दो। स्वागताचा श्वास पसरावा आसमानात, स्वागत फुलवण्याचा सुगंध हवामानावरचा। या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम इथं पार पडत आहे तर सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी हनुमान नाट्य मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो। व आजच्या या नाटकाचं संगीत भूषण माननीय श्री सन्माननीय कमलाकरजी सोंगांबळे व माननीय श्री गुरुजी गणमोसे व तसेच या छोट्याशा गावामधून जे मोठ्या पदावर गेले, PSI पदावर गेले ते भंडारे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संगीत पूजन करून घ्यावं। तसेच आपण विनंती करतो त्यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे, संगीत पूजन करून घ्यायचं आहे। तसेच विनंती करतो मलिनाथजी गुमते व तसेच चंद्रकांतजी कोळेकर व पद्माकरजी भंडारे यांना विनंती करतो त्यांनी पण समोर यायचं आहे, समोर येऊन संगीत पूजन करून घ्यायचं आहे। मन शांत प्रसन्न उल्लसित ठेवण्याचं सार्थक प्रार्थनेने असते, त्यात कोणताही काळजातला अंधकार क्वचित प्रार्थनेनं दूर होत न। त्याचबरोबर भारताच्या संस्कृतीमध्ये संगीताला खूप महत्व आहे आणि संगीताशिवाय उपयोजित इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो प्राचीन काळापासून ज्यावेळेस माणूस अतिशय वेळ आणत असतो, डिप्रेशन मध्ये जात असतो, त्यावेळेस संगीताचाच एक आधार असतो। या ठिकाणी संगीताचा अतिशय छान प्रकारे करत आहेत, त्यांचंही सर्व मान्यवरांचं सन्माननीय मान्यवरांचं स्वागत करतो। या ठिकाणी माजी पंचायत अध्यक्ष सुभाषजी भंडारे यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचं मी हनुमान नाट्य मंडळाच्या वतीनं विनंती करतो, सहर्ष स्वागत करतो। तुम्ही स्टेजवर आपलं स्थान स्वीकारायचं आहे। सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा देते असते फुलांची। तसेच आमच्या या नाट्य मंडळाला सर्व या आलेल्या रसिक श्रोत्यांचं व सन्माननीय व्यक्तींचं व स्टेज मंडळावर बसलेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींचं साथ इथे लाभत आहे।
संस्कृती आपली प्रकाशाची व त्याचबरोबर विश्वविजेत्याची या ठिकाणी त्याचबरोबर आपलं संगीत आहे आजोळ या ठिकाणी आपण अतिशय सुंदर या रीतीनं संगीत व्यवस्थित रीतीनं कार्यक्रम पार पाडत आहोत। तर या ठिकाणी आजच्या विराजमान मंडळाला उद्घाटक म्हणून आपल्याला माननीय लोकशाही न्यूज पत्रकार शेखरजी भांगे यांनी सांगायचं म्हणलं की समाजामध्ये ह्या ठिकाणावरून महाराष्ट्राच्या राजधानीपासून हजारो मैल दूर असे या छोट्याशा गावामध्ये वसलेल्या किनाळीमध्ये त्यांचा जन्म आणि या ठिकाणावरून वेळोवेळी गावामध्ये ज्याही वेळेला संकट येतात त्यावेळेस निर्भीडपणे ते समोर येऊन त्यांना मदत करतात। अशा या झळक असलेले छाती असलेले माननीय शेखरजी भांगे यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे व स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पण उठून थांबायचं आहे। सर्व माननीय मान्यवरांना विनंती करतो त्यांनी पण उठून समोर या ठिकाणी सांगायचं म्हणल्यानंतर या छोट्याशा गावामधून एक न्यूज चॅनल चालवत असताना अतिशय निर्भीडपणे काही गोष्टी असेल भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार म्हणणारे लोकशाहीमध्ये कसं सन्मान करावं कसं जगावं तसंच लोकशाहीमध्ये कितीही छान काम केलं तर त्याला विरोधक म्हणतात त्याचबरोबर चांगलं काम आहे त्याला चांगलं म्हणतात असे निर्भीडपणे पत्रकार लोकशाही तिसरा डोळा मांडणारे माननीय शेखरजी भांगे यांनी इथं उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडत आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा आलेल्या मान्यवरांचं श्रोत्यांचं जयमाल नाट्य मंडळाच्या वतीनं स्वागत करतो। अतिथीच्या आत्म्याने गहिरीवरले सेवा सदन अतिथी विनंती करून या ठिकाणी एक छोटासा ज्योत प्रतीक म्हणून काम करून थोडासा का होईल आपण करून ज्यावेळेस त्याचबरोबर आता उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पडत आहे। सर्व सन्माननीय मान्यवरांचं जन्मान मंडळाच्या वतीनं पुन्हा स्वागत करतो। म्हणजे सुंदर विचार असाच एक नवीन विचार असतो त्याचबरोबर आपल्याला वाद असे सांगणार त्याचबरोबर उद्घाटनाचा कार्यक्रम हे नाटकाचा एक भाग असतो। त्याचबरोबर आपण या ठिकाणी उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते आकारात चालण्यासाठी उजेड हवा असतो तसेच ज्ञानोपरी जीवनासाठी उद्घाटनाची गरज असते। या ठिकाणी अतिशय सुंदर अशा रीतीनं उद्घाटन इथं पार पडलेलं आहे। रात चाहे कितनी ही लंबी क्यों ना हो अंधेरा चाहे कितना घना क्यों ना हो सुबह जरूर होता है। सुबह उन लोगों के लिए होती है जो रात भर जिंदा रहते हैं। आधी रात में दम तोड़ने वालों के लिए सुबह होती ही नहीं है। किसी ने कहा है कि चलने वाले तो एक दिन कहीं ना कहीं पहुंच जाते हैं। जिथे आज या सर्व स्टेज मंडपावर आलेले सर्व मान्यवरांचं सन्माननीय मान्यवरांचं की तुम्ही ही याच्या समोर आम्हाला असं वेळोवेळी मार्गदर्शन करत राहावं व इथं असं त्या रीतीनं कार्यक्रमाला उपस्थित राहावं। आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात आणि त्याचबरोबर कार्यक्रमाची उद्घाटन दीपप्रज्वलन व त्याच प्रतिमा पूजन केलात हनुमान मंडळाच्या नाट्य मंडळाच्या वतीनं तुमचं खूप खूप आभार।
या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आलेले सन्माननीय गुंडप्पा वड्रे यांचं इथं शाल व हार घालून मी विनंती करतो जनमान नाटमंडळाचे अध्यक्ष गंगाधरजी कणमुसे यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करून घ्यावा। तसेच आजच्या या नाटकाला प्रतिमा पूजन म्हणून लाभलेले इंटरलॉम ट्रेडिंग अकॅडमी फाउंडर सीओ गंगाधरजी दोशेट्टी यांचाही इथं सत्कार माननीय श्री चंद्रमा हुलगणे या कार्यक्रमाचे मालक यांनी करावं अशी मी विनंती करतो। त्याचबरोबर सन्माननीय श्री कणमुसे यांचाही सत्कार मी कला कौशल्य मालक महेशजी कणमुसे यांना विनंती करतो स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर सन्माननीय कमलाकृष्ण सोनकांबळे यांचंही स्वागत या ठिकाणी शिरसटचे कणमुसे यांना विनंती करतो त्यांनी करून घ्यावं। मी शेखर स्वामींना विनंती करतो की त्यांनी कणमुसे यांचं स्वागत करून घ्यावं व त्याचबरोबर तेनाळी गावाचे व्यवसाय म्हणून लावलेले आणि बंडर साहेबांचं या ठिकाणी साहेबलाल सुभेदार यांना विनंती करतो की त्यांनी तुमचा सत्कार करून घ्यायचा आहे व त्याचबरोबर ग्रामसेवक साहेब राजेंद्रजी कणमुसे साहेब यांचंही या ठिकाणी साहेबलाल सुभेदार सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे व त्याचबरोबर बसवराजजी डंगे यांचंही इथं महेशजी कणमुसे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे व त्याचबरोबर गिरीशजी कणमुसे गिरीशजी कणमुसे यांचाही सत्कार जावेदजी सुभेदार यांनी करून घ्यायचा आहे मी त्यांना विनंती करतो व त्याचबरोबर व्यंकटेशजी कुलकर्णी यांचाही सत्कार आजच्या कार्यक्रमाचे मालक गंगाधरजी कणमुसे यांनी करून घ्यायचा आहे त्यांना विनंती करतो। सत्कार महेशजी कणमुसे यांनी करावा अशी नम्र विनंती। तसेच माजी विकास सोसायटी चेअरमन चंद्रकांतजी कोळेकर यांचा सत्कार स्पेशल कणमुसे यांनी करावा। तसेच मल्लिकार्जुनजी गुप्ते यांचा सत्कार उमाकांत गुप्ते यांनी करावं। मल्लिकार्जुनजी गुमते यांचा सत्कार उमाकांत गुमते यांनी करावा।
श्रीशाची कर्मशाली करावं। तसेच मुंबई येथे कार्यरत रुकुमशेठ नवाब यांचा सत्कार गंगाधरजी कर्मशाली करावं। तसेच प्रतिमेचं पूजन करणारे मल्लीनाथजी भोसले यांचा सत्कार उमाकांतजी गुमटे यांनी करावं अशी नम्र विनंती। तसेच बालाजीजी गाढवे यांचा सत्कार येरपण्णा हुलगडे करावं अशी नम्र विनंती। व्यंकटेश कुलकर्णी यांचा सत्कार माजी चेअरमन गुडप्पा परमुशी यांनी करावं अशी नम्र विनंती। व्यंकटेशजी कुलकर्णी यांचा सत्कार गुडप्पा कर्मुशी यांनी करावं अशी नम्र विनंती। शिवराज धुलंगे तसेच मारुतीजी भोसले यांचा सत्कार या नाट्य मंडळाचे मालक गंगाधरजी कर्मश यांनी करावं अशी नम्र विनंती। माजी उपसरपंच शब्बीरजी मुल्ला यांचा सत्कार बसवराजजी गुमटे यांनी करावं अशी नम्र विनंती। असल्याचे माजी सरपंच शिवराजजी धुलंगे यांनी या नाट्य मंडळाच्या स्टेजवरती उपस्थित कृपया करून स्थानापन्न व्हावे। आज या ठिकाणी आपल्या छोट्याशा किरनळी गावामध्ये प्राथमिक शिक्षण घेऊन मुंबई सारख्या शहरामध्ये अतिशय डंक न लागता वयाच्या 58 वर्षापर्यंत अनिल भंडार यांनी सेवा केली व त्यांचा सत्कार आम्ही या गावकऱ्याच्या वतीनं नाटकाच्या माध्यमातून नाटकाच्या स्टेजवरती करायचं आहे। व तसेच आज या नाटकाचे उद्घाटक लोकशाही न्यूजचे चॅनल प्रमुख अतिशय निर्भीडपणे आपल्या देशाच्या राजकीय घडामोडी असू द्या काही असू द्या निर्भीडपणे मांडणारे आमचे चंद्रशेखर भांगे यांचा सुद्धा सत्कार आमच्या गावकऱ्याच्या वतीने करण्यात येणार आहे। कृपया नाटकाचे मालक मालक व चंद्रकांत कोळेकर यांना विनंती करतो या दोन्ही मान्यवरांचा सत्कार करावं। या नाटकाचे मालक व चंद्रकांत कोळेकर यांनी या दोन्ही मान्यवरांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो। अतिशय मोलाचा असा हा क्षण या सत्कार समारंभासाठी लाभलेला आहे। तरी मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी PSI या पदावरून निवृत्त झालेले चंद्रकांत मामा कोळेकर यांनी हा सत्कार करीत आहेत। तरी त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। त्यांच्या पुढील भावी वाटचालीस व पुढील भविष्यासाठी दीर्घायुष्य लाभू दे असं या किरळी चंद्रदेवी कडून प्रार्थना करीत आहे। तसेच चंद्रशेखर भांगे यांचा सत्कार ह्या नाटक मंडळाचे अध्यक्ष यांनी करावा असं विनंती करतो।
आपल्या गावातील नाटक असो, आज सुद्धा आपल्या किरणाळीच्या यात्रेमध्ये अन्नदानासाठी त्यांनी 11,000 रुपयाची सुद्धा देणगी दिलेली आहे. अशा एका युवकाचा भविष्यामध्ये त्यांना उज्ज्वल असं यश लाभत राहो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आज त्यांचा आमच्या या नाटकाचे उद्घाटक माननीय शेखरजी भांगे यांचा उद्घाटक झालेला असा मी समजतो. त्यानंतर आमच्या गावामध्ये नाटकाच्या गावामध्ये चंद्रशेखर कणमुसे व बिरप्पा हनकुरे हे दोन व्यक्ती असे आहेत. हे दोन व्यक्ती जर नाटकामध्ये असतील तर नाटक निश्चितच ते यशस्वी होत आहे. आणि त्यांचा सत्कार मी विनंती करतो अनिलजी भंडारे व या नाटकाचे उद्घाटक शेखर भांगे यांना विनंती करते दोन्ही मान्यवरांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. संघार म्हणून लाभलेले चंद्रशेखरजी आणि बिरप्पा हनकुरे यांचा सत्कार अरविंदजी भांगे सर व चंद्रशेखरजी भांगे यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न होत आहे. नाटक म्हणलं की बिरप्पा हनकुरे आणि शेखरमा कणमुसे यांच्यामुळे हे नाटक संपन्न होत आहे. त्यांचा हा सत्कार सोहळा हा पार पडित आहे. त्यानंतर ह्या नाटकाचे दोन्ही मालक यांनी सुद्धा अतिशय मेहनतीने हा प्रयोग सादर केला. त्यांनी पुढे होऊन सर्व आज नाटक करणं सोपं नाही. गंगाधर कणमुसे व चंद्रशेखर हुलगणे यांचा सत्कार या नाटकाचे उद्घाटक व अनिलजी भंडारे यांनी दोघांनी त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. नाटकाचे संयोजक शेखर स्वामी यांचा सत्कार आमच्या नाटकाचे अध्यक्ष गोंडप्पा वडरे यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. यानंतर दुसरे संयोजक धुळशेट्टी सर यांचा सत्कार
यानंतर या नाटकामध्ये महत्वाची भूमिका निभावणारे पेटी मास्तर व तबला मास्तर यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी व्हायचा आहे. आपण कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. नाटकाच्या अध्यक्षांना विनंती करतो, पेटी मास्तर व तबला मास्तर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. शेखरजी कणमुशे यांना विनंती करतो, पेटी मास्तरांचा सत्कार करायचा आहे. आपण कांबळे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी व्हायचा आहे. कृपया त्यांनी स्टेजवरती उपस्थित राहायचं. त्यांचा सत्कार या नाटकाचे मालक गंगाधर कणमुशे यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. संभाजी काळे, आपलं हे गावचं नाटक हे युट्यूब वरती लाईव्ह दिसणार आहे. लाईव्ह हे ग्रुप वरती शेअर केलेलं आहे. ग्रामस्थांनी जिथे उपस्थित असतील तरी तिथून हे लिंक ओपन करून हे नाटक लाईव्ह मध्ये बघायचं आहे. आमचे मित्र यानंतर आमच्या नाटकाचे उद्घाटक माननीय शेखरजी भांगे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असे त्यांना विनंती करतो. हॅलो, उशीर फार झालाय त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. चंद्रादेवी यात्रेनिमित्त जय हनुमान नाट्य संघानं आजचं जे नाटक आयोजित केले त्या नाटकाला खूप साऱ्या शुभेच्छा. किरनळी गावचे प्रथम नागरिक, सरपंच, त्याचबरोबर सर्व गावकऱ्यांना खरं तर आजच्या दिवशी ज्या पद्धतीनं नाटक आयोजित करण्यात आलेलं आहे या नाटकाच्या माध्यमातून गावातील सर्व ग्रामस्थांना एकत्र आणण्याचा सगळा उद्देश आहे. खरं तर समाजातील वेगवेगळ्या घटकामध्ये आम्ही काम करतो, परंतु आपण गावाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं आपण सर्वजण या यात्रेच्या निमित्तानं जमत असतो. खरं तर या नाटकाचा सर्वांनी आनंद घ्या. खरं तर भविष्यामध्ये गावातील आणखीन कोणत्या योजना किंवा कोणत्या जी कामं आहेत विकास कामं, या विकास कामासाठी सरपंच साहेबांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमचे मामा अनिल मामा भंडारे हे दीर्घकाल पोलीस दलामध्ये सेवा करून निवृत्त झालेले आहेत. तर त्यांच्या कार्यालाही माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं उर्वरित आयुष्य ज्या पद्धतीने ते जगावं, कारण मुंबई सारख्या शहरामध्ये ते पोलीस दलामध्ये चांगल्या उत्कृष्ट पद्धतीनं काम केलेले आहेत. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं जय हनुमान नाट्य संघ काम करतोय या नाट्य संघातील सर्व कलाकारांना आयोजक गंगाधर कणमुसेजी आणि चंद्रकांतजी हुलगणे दिवस रात्र या ठिकाणी कष्ट करून नाटक उभा केलेलं आहे. त्याचबरोबर सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीचं मदत किंवा सहकार्य अपेक्षित असेल ते मी करायला तयार आहे. नमस्कार. धन्यवाद शेखरजी भांगे सर, तुम्ही तुमचं मोलाचं मार्गदर्शन केलात त्याबद्दल तुमचं जय हनुमान नाट्य मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा करतो. आणि आता स्टेजवरचा सत्कार संपलेला आहे. आपलं सत्कार करणं शक्य नाही, त्यासाठी आम्ही त्या मायकचा सत्कार समजून मायकला हार घालून सत्कार करावं. सगळे बसलेले नागरिक
ओ माझे बांधव, ओ माझे बंधू, वेळात वेळ काढून तुम्ही सत्कार समारंभ हे पार पाडलात आणि तुमचंही वेळ मोलाचं आहे. आता प्रत्येकाचा सत्कार करणं हे शक्य नाही, तरी या माईकला हार घालून मी सगळ्यांचा सत्कार करतो आणि प्रत्येकाला विनम्र अभिवादन करतो आणि सत्कार समारंभ संपला असं जाहीर करतो.